मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे। आजपासून गावोगावी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय। दरम्यान आजच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीस दिलेल्या आहेत। सीआरपीसी 149 अन्वये नोटीस जारी करण्यात आली आहे। प्रत्यक्ष आंदोलन केल्यास अथवा करून घेतल्यास कारवाई होणार असं नोटिशीत म्हटलंय। दरम्यान आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शूटिंग करा असा सल्ला जरांगेंनी आंदोलकांना दिलाय। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, एकीकडे जरांगे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत, तर दुसरीकडे पोलिसांकडून नोटिसा बजावल्या जात आहेत। काय वातावरण आहे आणि काय पार्श्वभूमी? प्रज्ञा, मनोज जरांगे यांनी या अगोदरच आवाहन केल्याप्रमाणे आजपासून मनोज जरांगेंच्या ज्या आवाहनाप्रमाणे रास्ता रोको आंदोलन गावागावामध्ये होणार आहे आणि कालपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देण्याचं आंदोलकांनी सुरुवात केली। स्थानिक पोलीस स्टेशनला परवानगीसाठीचं निवेदन देण्यात आलं। त्याच अनुषंगाने पोलिसांनी त्याचवेळी निवेदन देणाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी केलेल्या आहेत। खरं तर काल रात्री उशिरापर्यंत बदनापूर तालुक्यामध्ये जवळपास 18 ते 20 जणांना या प्रतिबंधात्मक नोटीस दिलेल्या आहेत। अर्थात जिल्ह्यातला आकडा हा मोठा असू शकतो, कारण रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या निवेदन पोलीस स्टेशनला दाखल होत होती। मनोज जरांगे यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहावा यासाठी कुठेतरी आंदोलकांना आवाहन केले की हिंसात्मक कुठल्याही गोष्टी या ठिकाणी होऊ नयेत। त्यामुळे याशिवाय परीक्षा आहेत 12वीच्या, त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे ते रास्ता रोको आंदोलन आज दिवसभरापर्यंत असेल आणि अर्थात उद्यापासून या रास्ता रोकोचं धरणे आंदोलनामध्ये रूपांतरित करण्यात यावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। दरम्यानच्या रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये असेल किंवा धरणे आंदोलनामध्ये असेल कुठेतरी हिंसात्मक किंवा गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो। अशा वेळी आंदोलकांनी सतर्क राहायचं आहे, व्हिडिओ शूटिंग करायची आणि पोलिसांना याच्या सूचना द्यायच्या असं देखील आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। एकीकडे कोर्टाने मनोज जरांगे यांना 26 तारखेपर्यंत उत्तर अपेक्षित केलेलं आहे की नेमकं हे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर काय उपाययोजना असणार आहेत, अशा प्रकारचं एक कुठेतरी विचारणा झालेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांना देखील आता त्यांच्या वकिलामार्फत त्या ठिकाणी आपली म्हणणं मांडावं लागणार आहे। सध्याची परिस्थिती असं आहे की गावागावात वेगवेगळ्या ठिकाणी कालपासूनच आंदोलक वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन करत आहेत रास्ता रोकोचं। आज 11 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे, 1 वाजेपर्यंत असणार आहे। मनोज जरांगे यांनी कालच काहीसा बदल केला, 10:30ची वेळ 11ची केली, कारण मुलांना परीक्षेसाठी जाण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलेलं आहे। दुसरीकडे प्रतिबंधात्मक आदेश नोटीस इश्यू केलेल्या आहेत पोलिसांनी। कुठेतरी आंदोलकांनी हिंसात्मक गोष्टी करू नये, त्याला कायदेशीररित्या आपण जबाबदार राहा अशा प्रकारचं नोटीसीमध्ये त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीवरती आता हे रस्त्यावरची लढाई असणार आहे। मनोज जरांगे हे आता पुढचं आंदोलनाची दिशा कशी हाताळणार आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नेमका कसा राखला जातो प्रशासनाकडून, दुसरीकडे सरकारकडून देखील त्यांना विनंती करण्यात येत आहे। या सगळ्या गोष्टीवरचं आजपासून हे आंदोलन सुरू होणार आहे। यावरचे तोडगे नेमके काय निघू शकतात, आणखी हे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे हे देखील अजून येणाऱ्या काळामध्ये कळेल। रवी, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।